हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळेजण? तर बघा, आता उन्हाळ्याचे दिवस आले तर त्याच्यासाठी ज्या मी घरात यूज करते त्याच्या पद्धतीने तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे. तर हा माळ बघा माझा 2-3 वर्ष पुराणा आहे. तर त्याचं थोडं थोडं माती गेली. त्याच्यामध्ये बघा मी कसं मस्त की अजूनपर्यंत थंड पाणी घेते. तर त्याच्यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे. आणि ते मीठ टाकून त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करा. हे बघा, पाणी ॲड करून फक्त त्याला हलवून धुवा. त्याला साबणाने वगैरे धुवू नका. त्याला फक्त पूर्ण असं हलवून हलवून धुवा. आणि बाहेरच्या बाजूला तुम्ही थोडं साबण आणि एखादा काथा घेऊन सॉफ्टवाला आणि साफ करू शकता. तर बघा, मी त्याच्यातलं पाणी ओतून त्याच्यात 2-3 वेळा धुवून घेतलेलं आहे आणि बाहेरून त्याला मस्तपैकी असा साफ करून घेतलेला, आतून आणि बाहेरून दोन्ही साईडून मस्तपैकी साफ करून घेतलेलं आहे. आणि इथे मी आता एक कॉटनचा कपडा, जो कोणता रुमाल वगैरे असेल किंवा घरातली जर कॉटनची ओढणी वगैरे असेल तर ती तुम्ही त्याच्यात पाण्यात धुवून त्याला पाणी असं लावून ती मडक्याभोवती लावून ठेवा. हे बघा, असं की चारी बाजूंनी ती पूर्ण गोल करून असं लावून ठेवा. आणि याच्यामध्ये पाणी टाकताना फक्त रात्री पाणी टाकावं, म्हणजे सकाळी मस्तपैकी थंडगार पाणी आपल्याला रेडी होईल. या पद्धतीने केलं तर नक्की मटण, आणि तुम्ही दिवसभरात जास्त पाणी पिलं तर चांगलं. तर आता आपली दुसरी टिप्स आहे. इथे मी आपण दही लावण्यासाठी कधी कधी दही आपलं पातळ असतं किंवा आंबट झालेलं असतं दही. तर काय करायचं, असं एक वाटी घ्यायची, त्याच्यावर चाळणी घेऊन तुम्ही असं जेवढं दही पाहिजे तेवढं तुम्ही चाळणीवर ठेवून द्या. आणि 5-10 मिनटं असंच ठेवून द्या. त्याच्यातलं सर्व पाणी निघून जाईल व आपल्याला मस्त एक घट्ट दही मिळेल. तर इथं मी दही बनवण्यासाठी एक पसरट भांडे घेतलेलं आहे नेहमी. आणि हे बघा, जे कोमट झालेलं दूध आहे आपलं, जेवढं आपला हात आहे ते दूध तुम्ही इथे ॲड करा. इथं पाणी असं सॉरी, दूध असं वरून टाकल्यामुळे असा जसा फेस तयार होतो बघा, तो फेस मस्तपैकी असा घट्ट दही होण्यासाठी चांगला असतो. आणि अशा पद्धतीने कधी पण दही हे वरून असं टाकत जा. पाहिजे तर नाही तर तुम्ही 2-3 वेळा भांड्यात काढून भांड्यातून असं हे वरून टाकून परत असं जर केलं तरी तुम्ही चालू शकता. हे बघा, या पद्धतीने मी परत केलेलं आहे. त्याच्यामुळे चांगलं दही होतं आणि आपलं बाहेरचं जसं दही असतं तसं आपल्याला रेडी होईल. इथे मी कुकरचं आपला भांडं घेतलेलं आहे. तुम्ही पाहिजे तर ताट किंवा असं पसरट भांडं तुमच्याकडे असेल ते घेऊया. तर हे बघा, मी दहीचं ठेवलं तर त्याच्यातलं पाणी निघालं आणि हे बघा मस्त की थोडं घट्ट दही आपल्याला रेडी झालं आहे. आता हे आपण दही याच्यामध्ये ॲड करणार आहोत. सर्व ठिकाणी तुम्ही दही ॲड करून ठेवून द्या. आणि हे दही 5-6 तासासाठी, आता तर गरमीचे दिवस आहेत त्याच्यामुळे 6 ते 7 तासामध्ये आपलं मस्तपैकी घट्ट दही तयार होईल. आणि जे दही तुम्ही एकाच जागी ठेवून द्या आणि नंतर हे टाकल्यानंतर दूध हलवू नका. तसंच भांडं वगैरे काही हलवू नका. ते तसंच आपलं मस्तपैकी दही तयार होऊ द्या. आणि त्या दहीपासून तयार होणारे तुम्ही लस्सी, नंतर ताक वगैरे असं मस्तपैकी पिऊ शकता. बघा, असं मस्तपैकी ताक तुम्ही पिऊ शकता. त्याच्यामुळे आपल्याला जास्त गरमी पण लागणार नाही होणार. तर इथे मी हे सब्जा असा मस्तपैकी रात्रभर भिजून ठेवलेला असतो. सब्जा बी जो भेटतो तो, किंवा तुम्ही 1 ते 2 तास तसा भिजवून ठेवू शकता. तर ते लिंबू सरबत वगैरे आपल्याला पाहिजे असतं तर इथं लिंबू सिरप मी करून टाकलं. कोण पाहुणे वगैरे आले किंवा आपल्याला जर नेलं आले तर आपण कसं लिंबू कापा, परत रस काढा, आपल्याला कंटाळा येतो, त्याच्यासाठी आपण कधी करत नाही. तर त्याच्याऐवजी काय करायचं, लिंबू घेऊन त्याचा रस काढून फक्त शुगर सिरप करून त्याच्यामध्ये लिंबूचा रस टाकून द्या. आणि ते लिंबूचं सिरप तुम्ही फ्रीजमध्ये 15 ते 20 दिवस मस्तपैकी ठेवू शकता. आणि बघा, माझं 2 मिनटं पण काय 1 मिनटं पण लागणार नाही आणि मस्तपैकी आपलं लिंबू सरबत तयार होईल. याच्यामध्ये फक्त मी काळं मीठ टाकलं. तुम्ही पाहिजे तर सिरपमध्ये पण मीठ टाकू शकता किंवा असं वरून तुम्हाला पाहिजे तर काळं मीठ टाकू शकता शेंगदाणे. बघा, मी असं बरणीमध्ये भरून ठेवते कारण मुलं पण पटकन बनवू शकतात. तर इथे मी आवळ्याची पावडर पण बनवून ठेवलेली आहे. आवळा येते आपल्याला माहिती आहे, आणि आपल्याला आवळ्याचं दररोज ज्यूस वगैरे सरबत करायला कंटाळा येतो. तर त्याच्यासाठी कसं आवळा पावडर वगैरे अशी किंवा सिरप तुम्ही करू शकता. असं केल्याने आपल्याला सकाळी सकाळी तुम्ही आवळा सरबत एक दिवस लिंबू सरबत, एक दिवस कोकम सरबत, अशा काही पण तुम्ही कोणत्या पण गोष्टी तयार करू शकता. आवळा सिरप पण मी आवळा पावडर ही कशी केली आहे ते मी पुढे सांगणारच आहे, तुम्हाला रेसिपी दाखवणारच आहे. हे बघा, किती 2 मिनटं पण काय 1 मिनटं पण नाही लागले
आवळं हे सरबत आपलं रेडी झालं. तर भरपूर प्रमाणात कॅल्शियम वगैरे आहे, त्याच्यामुळे तुम्ही आवळा सरबतची अशी पावडर करून किंवा आवळा सिरप पण तुम्ही करू शकता. बनवून तुम्ही असं दररोज दुपारी वगैरे किंवा सकाळी वगैरे पिऊ शकता. तर आता मी तुम्हाला सांगते की आवळा पावडर कशी ती बनवली. याच्यामध्ये बघा 1 वाटी मी आवळ्याचा रस टाकलेला आहे एका पसरट ताटात आणि त्याच्यामध्ये 2 वाट्या मी साखर टाकलेली आहे. जर तुम्हाला साखर नसेल टाकायची तर गूळ टाका, सॉरी गूळ पावडर टाका किंवा मग खडी साखरची पूड, तुम्ही खडीसाखरची पण पूड थोडी करून टाकू शकता. आणि हे फॅन खाली एखादा कॉटनचा कपडा झाकून ठेवा किंवा जर तुमच्याकडे जाळी असेल, जे पुरणाची वगैरे जाळी ताटात राहत असेल तर ती अशी जाळी ठेवून द्या. बघा मिक्स करा आणि फक्त दररोज त्याला चमच्याने फक्त हलवत जा. ही 5-6 दिवसात तुमची मस्तपैकी आपली पावडर रेडी होईल आणि ही तुम्ही कधी पण हे करून मिक्सरमध्ये बारीक करून कधी तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही आवळा सरबत हे रेडी करू शकता. हे बघा मी आता हे मिक्स करून 4-5 दिवस मस्तपैकी ठेवून दिली होती फॅनखाली. जर आपण बसतो हॉलमध्ये तिथेच फॅनखाली ठेवून दिली तरी होऊन जाईल. तर आता नंतर कोकम सरबत तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना आपल्या आरोग्यासाठी किती चांगलं आहे, पित्त वगैरे होतं तर त्याच्यासाठी नेहमी कोकम सरबत तुम्ही घरात बनवून कोकमचं हे आपण दररोज पिऊ शकतो. इथं आम्ही पुदिनाचं सरबत पण बनवणार आहे. तर तुम्ही पुदिना पण असं आणून साफ करून घरात नंतर याची अशी चटणी बनवू शकता. तर इथे मी बघा पुदिना घेतलेले आहेत साफ करून 1 वाटी आणि त्याचे दांडे असतात ते तुम्ही झाडात लावले तर त्याच्यापासून मग पुदिना तयार होतो. त्याच्यामुळे आपल्याला बाहेरून आणायची गरज नसते. पुदिनाचं सरबत पण इथे तुम्ही करून ठेवू शकता. ते फ्रीजमध्ये ठेवलं जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही पुदिन्याचं पण किंवा पुदिन्याची चटणी पण तुम्ही यूज करू शकता. पुदिना खूप चांगला असतो आपल्या पोटाला वगैरे, त्याच्यासाठी पुदिन्याचं जर तुम्ही सेवन केलं तर चांगलं आहे होणार. इथे मी मीठ आणि साखर थोडी टाकली आणि आईस क्यूब टाकलेत, कारण आईस क्यूब टाकल्यामुळे त्याचा कलर थोडा तसाच राहील, जास्त काळपट वगैरे होणार नाही की लगेच तो काळा होतो म्हणून. आता हे बघा आणि याच्यामध्ये थोडंसं लिंबूचा रस टाकलेला आहे आणि याची मस्तपैकी आपण चटणी करून घेणार आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही पुदिना सरबत करून पिऊ शकता. हे बघा मस्तपैकी आपली चटणी, याच्यामध्ये तुम्ही मिरची वगैरे अद्रक वगैरे टाकून मस्तपैकी चटणी केली तर तुम्हाला सँडविच वगैरेसाठी ती चटणी मस्तपैकी रेडी होईल. तर इथे मी 1 ते 2 चमचा पुदिना सरबत घेतला आणि हे बघा काचेच्या बरणीत मी भरून ठेवलेलं आहे छोट्या. त्याच्यामध्ये तर लिंबू रस टाकणार आहे. लिंबू रस टाका किंवा तुम्ही त्याच्यामध्ये सब्जा वगैरे टाकू शकता. लिंबू सिरप पण तुम्ही याच्यामध्ये टाकून घेऊ शकता आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहे. जर पाणी नको असेल तर तुम्ही सोडा पण टाकू शकता. सोड्यामुळे पण अजून टेस्टी होऊन जातं. इथे मी थोडंसं सैंधव मीठ टाकलेलं आहे. त्याच्यामुळे त्याला टेस्ट पण चांगली येईल आणि अजून आपलं हेल्दी पण होऊन जाईल. ते बघा इथे मी आता ह्या जर तुम्हाला टिप्स आवडत असतील तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि अजून काही तुम्हाला टिप्स सुचत असेल तर मला नक्की सांगा. आता इथे मी आईस क्यूब टाकलेले आणि याच्यामध्ये तुम्ही पाणी किंवा सोडा काहीही ॲड करून मस्तपैकी हे पुदिना सरबत पण तुम्ही एन्जॉय करू शकता. किती मस्तपैकी आपण आणि कधी पोटात वगैरे दुखतं उन्हाळ्यात वगैरे तर त्याच्यासाठी मस्तपैकी आपले पुदिन्याचं पाहिजे तर थोडंसं जिरा पावडर तुम्ही वरून टाकू शकता याच्यामध्ये. बघा मस्तपैकी आपलं मस्तपैकी सरबत आपलं रेडी झालेलं आहे. तर इथे पुढची टिप्स अशी आहे की इथे मी नाचणी वगैरे आपली पोटासाठी चांगली असते आणि उन्हाळ्यात खाण्यासाठी पण चांगली असते. तर इथे मी नाचणी 2-3 पाण्यामध्ये चांगली धुवून घेतलेली आहे आणि तिला मी एक अख्खा दिवस 24 तास तिला भिजवून ठेवलेली आहे. ते आपण नाचणीचं सत्व तयार करणार आहोत. हे बघा भिजवून ठेवलेली आहे आणि मग तिच्यातून पाणी काढून हे बघा पूर्ण दिवसभर तिला अशी एका कपड्यात बांधून ठेवून दिलेली आहे आणि तिला मस्तपैकी मोड आणलेले आहे. असं केल्याने ते नाचणीचं सत्व तयार होतं. ते लहान मुलांसाठी किंवा डायबिटीज वगैरे किंवा एजेड लोक असतात त्यांच्यासाठी तुम्ही मस्तपैकी पेज वगैरे किंवा डोसा किंवा भाकरी किंवा कोणताही पदार्थ घावण वगैरे असं कोणताही पदार्थ तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता. तर बघा त्याचं मी पीठ तयार करून आणून ठेवून दिलेलं आहे. त्या पिठापासून तुम्ही घावणे, भाकरी किंवा थालीपीठ असं कोणताही पदार्थ मस्तपैकी बनवून मुलांना देऊ शकता. त्याला पोटाला थंडावा पण भेटेल आणि पौष्टिक पण असे पदार्थ आपण घरच्या घरी तयार करू शकतो. आणि परत दही तर आपण खातोच,
तर दह्यापासून बनणारी कढी ही नेहमी आपल्यासाठी टेस्टी असते. तर जेवणासाठी आपण बनवताना कढी नक्की बनवून खा. सारखं सारखं डाळ वगैरे खाण्यापेक्षा ही नक्की तुम्हाला आवडेल. थँक्यू.